नमस्कार मित्रांनो, मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत करते। तर ही आहे शेतातली कुंजऱ्याची भाजी। तर ही भाजी कशा प्रकारे करतात ते आपण बघूयात। ही भाजी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपण भाजीला फोडणी घालूयात। तर आता मी गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये जी आपण कुंजऱ्याची भाजी आणलेली आहे ती थोडीशी गरम पाण्यातून काढून घ्यायची आहे, कारण का रानभाजी असल्यामुळे याचा थोडा तीव्र वास येतो, त्याच्यामुळे आपण हे गरम पाण्यातून काढून घेऊयात। तर आता पाणी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हे कुंजऱ्याची भाजी घालूयात। तर आता आपली भाजी वाफून झालेली आहे। आपल्याला जवळपास 1-2 मिनिट याला फक्त वाफून घ्यायचे, जास्त वाफवायचे नाहीये। तर आता आपली भाजी वाफून झाली आहे, आपण याला काढून घेऊयात। तर आता आपण या भाजी वाफून झाल्यानंतर यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे व आता हे आपण छान याला पिळून घेऊयात। याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे व भाजी मोकळी करायची आहे। तर याच प्रकारे आपण ही भाजी पिळून घेऊयात। याला असं सुट्ट सुट्ट करायचं या पानांना। या भाजीला आपण वाफवताना लगेचच काढून घ्यायचं, नाहीतर ही कशी गिर होऊन जाते, लगेच असं एकदम ही म्हणजे चिकट अशी होते, त्याच्यामुळे पटकन हिला काढून घ्यायचं। पटकन वाफेतून काढून घेतलं की मोकळी मोकळी राहते भाजी। तर आता आपल्याला भाजी फोडणी घालण्यासाठी आपण कांदा घेतलेला आहे, भरपूर सारा कांदा घ्यायचा आहे आपल्याला, व हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे व हा भाजलेल्या तिळाचा कूट आहे। तर आता आपण भाजीला फोडणी घालूयात। तर कढईमध्ये आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, जवळपास 2 चम्मच आपण तेल घातलेले आहे। त्याच्यामध्ये आपण हा कांदा घालूयात। कांद्याला आपल्याला परतून घ्यायचंय। तर आता आपला कांदा परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची जी आपण बारीक करून घेतलेली होती ती घालूयात व ती देखील आपल्याला आता हे दोन्ही मिक्स असं भाजून घ्यायचं आहे तेलावरती छान। तर आता आपली मिरची देखील छान परतून झालेली आहे, आपण त्याच्यामध्ये हळद घालूयात। जवळपास आपल्याला 1/2 चम्मच याच्यामध्ये हळद घालायची आहे। ती देखील आपण तेलावरती छान परतून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये जी भाजी आपण उकडून घेतली होती ती घालूयात। आता आपली भाजी छान अशी मिक्स करून झालेली आहे कांद्यामध्ये मिरचीमध्ये। तर आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। आपल्या आवडीनुसार आपल्याला मीठ घालायचंय। तो आपण त्याच्यामध्ये जो आपण तिळाचा भाजून केलेला कूट होता तो देखील घालूयात। खूप छान आणि टेस्टी अशी भाजी लागते। पावसाळ्याच्या सीझन मध्ये हमखास सर्व म्हणजे शेतामध्ये वगैरे ह्या भाज्या विकायला असतात, मार्केटमध्ये देखील या भाज्या विकायला असतात। तर तुम्ही जरूर ही भाजी नक्की ट्राय करा। तर आता आपण ही भाजी मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून जवळपास 1-2 मिनिट याला शिजवून घेऊयात। तर आता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा कशी लागते ही भाजी व आम्हाला कमेंट मध्ये सांगा।